लग्न म्हणजे फक्त दोन लोकांचा एकत्र राहण्याचा करार आहे का, की आयुष्यभर एकमेकांचा हात न सोडण्याचं वचन? आज अनेक जोडपी एकाच घरात राहतात, पण मनाने मात्र खूप दूर गेलेली असतात. काहींचं प्रेम काही वर्षातच का कमी होतं? छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडणं का वाढतात? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, खरंच आदर्श नवरा बायकोचं नातं कसं असावं? आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा काही गोष्टी जाणून घेणार आहोत, ज्या कदाचित प्रत्येक विवाहित व्यक्तीने आणि लग्नाचा विचार करणाऱ्या प्रत्येकाने ऐकायलाच हव्यात. कारण शेवटची गोष्ट कदाचित तुमचं नातं पूर्णपणे बदलू शकते. नवरा बायकोचं नातं हे फक्त प्रेमावर टिकत नाही. प्रेम ही सुरुवात असते, पण विश्वास, आदर, संवाद, समजूतदारपणा आणि संयम या गोष्टी त्या नात्याचा खरा पाया असतात. सुरुवातीला प्रत्येक नातं सुंदर वाटतं. सतत फोन, मेसेज, भेटी, काळजी आणि उत्साह असतो. पण लग्नानंतर जबाबदाऱ्या वाढतात. घर, काम, आर्थिक ताण, मुलं, नातेवाईक आणि दैनंदिन धावपळ यामुळे अनेकदा नात्यातील संवाद कमी होतो. आणि जेव्हा संवाद कमी होतो तेव्हा गैरसमज वाढायला सुरुवात होते. मानसशास्त्र सांगतं की कोणत्याही दीर्घकालीन नात्याचा सर्वात मजबूत आधार म्हणजे प्रभावी संवाद. जगभरातील अनेक संशोधनांमध्ये असं आढळलं आहे की जे जोडपे एकमेकांचं शांतपणे ऐकतात, भावना समजून घेतात आणि समस्या एकत्र सोडवतात, त्यांचं नातं अधिक काळ टिकतं आणि अधिक समाधानी असतं. उलट सतत टीका करणे, अपमान करणे, दुर्लक्ष करणे किंवा रागात निर्णय घेणे हे नात्यासाठी घातक ठरू शकतं. अनेक लोकांना वाटतं की खरं प्रेम असेल तर समोरच्याने न बोलताही आपल्या भावना समजल्या पाहिजेत. पण वास्तव वेगळं आहे. कोणाच्याही मनात काय चाललं आहे हे आपोआप समजत नाही. म्हणूनच आपल्या भावना, अपेक्षा आणि अडचणी स्पष्टपणे सांगणं आवश्यक असतं. मनात गोष्टी साठवत राहिल्या तर त्या एका दिवसात मोठ्या वादाचं कारण बनतात. एक छोटंसं उदाहरण पाहूया. समजा नवरा दिवसभर काम करून थकून घरी येतो आणि बायकोला दिवसभर घरातील कामांचा ताण आलेला असतो. दोघांनाही वाटतं की समोरच्याने आपली परिस्थिती समजून घ्यावी. पण जर दोघेही शांत राहिले तर दोघांनाही दुर्लक्ष झाल्यासारखं वाटू शकतं. मात्र जर ते फक्त 10 मिनिटं एकमेकांशी मनमोकळेपणाने बोलले, दिवस कसा गेला हे विचारलं आणि एकमेकांच्या भावना समजून घेतल्या तर अनेक समस्या तिथेच संपतात. नवरा बायकोच्या नात्यात आदर हा प्रेमा इतकाच महत्त्वाचा असतो. प्रेम कधी कमी जास्त होऊ शकतं, पण आदर कायम राहिला पाहिजे. राग आला म्हणून अपमानास्पद शब्द वापरणं, लोकांसमोर कमी लेखणं किंवा सतत तुलना करणं नात्याला हळूहळू कमकुवत करतं. लक्षात ठेवा, ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो तिचा स्वाभिमान दुखावणं म्हणजे नात्याला जखम करणं होय. विश्वास हा दुसरा अत्यंत महत्त्वाचा आधार आहे. विश्वास एकदा तुटला तर पुन्हा निर्माण करायला खूप वेळ लागतो. म्हणून खोटं बोलणं, लपवाछपवी करणं किंवा संशयास्पद वागणं टाळणं गरजेचं आहे. त्याचवेळी विनाकारण संशय घेणंसुद्धा तितकंच धोकादायक असतं. संशयामुळे अनेक आनंदी नाती तुटलेली आहेत. आणखी एक मोठा गैरसमज म्हणजे चांगल्या नात्यात कधीच भांडण होत नाही. हे पूर्णपणे चुकीचं आहे. प्रत्येक नात्यात मतभेद होतात. प्रश्न भांडण होण्याचा नसतो तर ते कसं सोडवलं जातं याचा असतो. परिपक्व जोडपी भांडणानंतरही एकमेकांचा अपमान करत नाहीत. ते समस्या सोडवण्यावर भर देतात, एकमेकांना हरवण्यावर नाही. अनेकदा अहंकार नातं संपवतो. मीच का माफी मागू किंवा पहिल्यांदा त्यानेच बोलायला हवं, अशा विचारांमुळे अंतर वाढतं. खरं तर माफी मागणारी व्यक्ती नेहमी चुकीची असते असं नाही. अनेकदा ती व्यक्ती नात्याला जास्त महत्त्व देत असते. आर्थिक बाबींमध्येही पारदर्शकता आवश्यक आहे. खर्च, बचत, कर्ज किंवा भविष्यातील योजना याबद्दल दोघांनीही मोकळेपणाने चर्चा केली पाहिजे. आर्थिक गोष्टी लपवल्यामुळे
अनेक कुटुंबांमध्ये गंभीर वाद निर्माण होतात. एकमेकांना बदलण्याचा प्रयत्न करण्याऐवजी एकमेकांना स्वीकारणं अधिक महत्त्वाचं आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये काही चांगल्या आणि काही कमी चांगल्या सवयी असतात. परिपूर्ण माणूस कोणीच नसतो. म्हणून सतत चुका काढण्यापेक्षा चांगल्या गोष्टींचं कौतुक करणं नातं अधिक मजबूत बनवतं. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकत्र वेळ घालवणं. आज मोबाईल, सोशल मीडिया आणि कामाच्या व्यस्त वेळापत्रकामुळे अनेक जोडपी एकाच घरात असूनही एकमेकांशी फार कमी बोलतात. दिवसातून काही मिनिटं जरी मोबाईल बाजूला ठेवून मनापासून संवाद साधला तरी त्याचा नात्यावर खूप सकारात्मक परिणाम होतो. शारीरिक जवळीकही वैवाहिक नात्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. पण ती फक्त शारीरिक नसून भावनिक जवळीकही तितकीच आवश्यक आहे. एकमेकांचा हात धरणं, प्रेमाने बोलणं, कौतुक करणं, आधार देणं आणि भावना व्यक्त करणं यामुळे नात्यात सुरक्षिततेची भावना निर्माण होते. जर या बाबतीत काही अडचणी असतील तर त्याबद्दल मोकळेपणाने चर्चा करणं आणि आवश्यक असल्यास तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घेणं योग्य ठरतं. आता काही गैरसमज पाहूया. अनेकांना वाटतं की जास्त नियंत्रण ठेवणं म्हणजे जास्त प्रेम. पण खरं प्रेम मोकळेपणा आणि विश्वास देतं, कैद नाही. काही लोकांना तर दररोज एकमेकांचं कौतुक करा. राग आला तरी अपमान करू नका. निर्णय एकत्र घ्या. चुका झाल्या तर माफी मागा आणि माफही करा. समोरच्याचं बोलणं पूर्ण ऐका. छोट्या आनंदाचे क्षण एकत्र साजरे करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक दिवस नात्यात थोडी सकारात्मक गुंतवणूक करा. कारण मोठी नाती ही मोठ्या गोष्टींनी नव्हे तर छोट्या छोट्या चांगल्या सवयींनी टिकतात. शेवटी एवढंच लक्षात ठेवा, आदर्श नवरा बायको ते नसतात ज्यांच्यात कधीच भांडण होत नाही. आदर्श ते असतात जे प्रत्येक वादानंतर पुन्हा एकमेकांचा हात धरतात, जे जिंकण्यापेक्षा नातं वाचवणं महत्त्वाचं मानतात, जे एकमेकांच्या कमतरता स्वीकारतात आणि एकमेकांच्या स्वप्नांना आधार देतात. कारण सुखी संसाराचा खरा मंत्र एकच आहे: प्रेम, विश्वास, आदर आणि सततचा संवाद. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि या माहितीचा तुम्हाला उपयोग झाला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच विश्वासार्ह आणि माहितीपूर्ण मराठी व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन दाबायला विसरू नका. कदाचित हा व्हिडिओ एखाद्याचं नातं अधिक सुंदर आणि मजबूत बनवू शकतो.